Hello students. In last class we started the different points related with the simple pendulum. लास्ट क्लासमध्ये आपण सिंपल पेंडुलम बद्दल भरपूर सारे पॉईंट्सची स्टडी केली होती. मग त्याच्यामध्ये पाहिलं होतं मी छोट्या घेतो सिंपल पेंडुलम ऑन इन्क्लाइंड प्लेन. त्याच्यानंतर आफ्टर हाऊ मेनी ऑसिलेशन्स कम्स इन द सेम फेज. हे सगळ्यात छोट्या गोष्टी पाहिल्या होत्या. मला पटकन 2-3 गोष्टी सांगा. ॲपेरंट वेट. जेव्हा एखादी बॉडी इन एअर असते त्यावेळेस वेट हे काय असतं mg. आणि व्हेन बॉडी इज इन द लिक्विड तर इन्स्टेड ऑफ mg किंवा इन्स्टेड ऑफ वेट कोणतं वेट असतं ॲपेरंट वेट. आणि या ॲपेरंट वेटचा फॉर्म्युला काय असतो mg इंटू 1 मायनस रो एल अपॉन रो बी. दिस इज द फॉर्म्युला फॉर ॲपेरंट वेट. ॲपेरंट वेटसाठी तो फॉर्म्युला असतो. ओके, हे झालं आपलं लास्ट क्लासचं थोडंसं ब्रीफ इन्फॉर्मेशन. मग आता या क्लासमध्ये थोडंसं टाईम लॉस्ट, टाइम गेन, क्लॉक रन स्लो, क्लॉक रन्स फास्ट ह्या काय भानगडे असतात हे आपल्याला पाहायचंय. व्यवस्थित लक्ष द्या. क्लॉक रन स्लो, क्लॉक रन्स फास्ट ह्याचा मिनिंग काय असतो तुम्हाला क्वेश्चन विचारतात. सांगतो मी कसं विचारतात. टाइम पिरियड इज इक्वल्स टू सिंपल पेंडुलमसाठी काय फॉर्म्युला असतो L/G. ओके, मग पहिलं घ्या ॲज अ L इन्क्रीजेस ऑर G डिक्रीजेस. समजा लेंथ इन्क्रीज झाली किंवा जी डिक्रीज झालं तर टाइम पिरियड ऑफ पेंडुलम काय होईल इन्क्रीज. हा टाइम पिरियड काय होतो इन्क्रीज. अँड व्हेन टाइम पिरियड इन्क्रीजेस, जेव्हा टाइम पिरियड इन्क्रीज होतो त्याला म्हणतात टाइम लॉस्ट. त्याला काय म्हणत असतात टाइम लॉस्ट. आणि यालाच म्हणत असतात टाइम लॉस्टला क्लॉक रन स्लो. क्लॉक रन स्लो. नीट बघा आता हे थोडंसं विचित्र वाटतं. टाइम पिरियड इन्क्रीजला टाइम लॉस्ट का म्हणतात. टाइम पिरियड इन्क्रीजला टाइम लॉस्ट का म्हणतात. मी एक साधं एक्झाम्पल सांगतो. समजा एखादं वर्क आहे किंवा समजा माझं लेक्चर 1 आवरमध्ये फिनिश होणार आहे. 1 आवरमध्ये काय होणार आहे फिनिश. पण टाइम पिरियड इन्क्रीज झाला आणि 1 आवरचा 1.5 आवर झाला. 1 आवरचा किती झाला 1.5 आवर. टाइम पिरियड काय झाला इन्क्रीज. मग मला सांगा जे काम 1 आवरमध्ये फिनिश होणार होतं त्या कामाला किती टाइम लागला 1.5 आवर. म्हणजे वरचा 0.5 आवर जो आहे हा टाइम आपण काय केलेला आहे आपण लॉस्ट, वाया घातलेला आहे. म्हणून ॲज अ टाइम पिरियड इन्क्रीजेस इट विल बी स्टेटेड ॲज अ टाइम लॉस्ट. आणि ह्याच लॉस्ट वरनं वी हॅव टू डिसाइड द क्लॉक. मीन्स क्लॉक रन स्लो. क्लॉक काय करत असते स्लो चालत असते. लक्षात. सो माइंड इट. ॲज अ लेंथ इन्क्रीजेस ऑर जी डिक्रीजेस. लेंथ ऑफ द पेंडुलम इन्क्रीज झाली किंवा जी डिक्रीज झालं तर या केसमध्ये टाइम पिरियड इन्क्रीजेस अँड ॲज अ टाइम पिरियड इन्क्रीजेस टाइम लॉस्ट ऑर क्लॉक रन्स काय असतात स्लो. मग सेकंड काय होईल आता तुम्ही सांगा. ॲज अ लेंथ डिक्रीजेस ऑर जी इन्क्रीजेस. एकतर लेंथ डिक्रीज होऊ द्या किंवा जी इन्क्रीज होऊ द्या टाइम पिरियड काय होणार डिक्रीज. आणि टाइम पिरियड डिक्रीज होणं इट इज कॉल्ड ॲज द टाइम गेन. याला म्हणतात टाइम गेन. आणि इथं काय असतात क्लॉक रन्स काय असतात फास्ट. मग आता पहा टाइम गेन म्हणजे काय. टाइम पिरियड डिक्रीजेस. समजा एखादं वर्क 2 आवरमध्ये होणार होतं. एखादं वर्क किती आवरमध्ये होणार होतं 2. आणि त्याचा टाइम डिक्रीज होऊन 1 आवरमध्येच झालं. एखादा वर्क 2 आवरमध्ये होणार होतं आणि टाइम पिरियड डिक्रीज होऊन 1 आवरमध्येच झालं. मग वरचा 1 आवर हा आपल्याला काय झाला फायदा झाला. ओके, म्हणजे 1 तास आधीच काम झालं. म्हणजे तो वरचा जो 1 तास असतो हा आपल्याला काय झाला गेन झाला. सो ॲज अ टाइम पिरियड डिक्रीजेस इट इज कॉल्ड टाइम गेन. आणि ह्या गेनवरनं ठरवायचं क्लॉक रन्स फास्ट. म्हणजे तेव्हा क्लॉक रन्स कशा असतात फास्ट. सो माइंड इट. जिथं कुठं टाइम पिरियड इन्क्रीज होतो तिथं टाइम लॉस्ट अँड क्लॉक रन स्लो. आणि जिथं कुठं टाइम पिरियड डिक्रीज होतो तिथं टाइम गेन आणि क्लॉक रन्स फास्ट. हे माइंडमध्येच फिक्स करून टाकायचं. बिलकुल विसरायचं नाही. ओके, आले इथंपर्यंत सगळे. मग आता पहा कालच्या केसेसच पाहूयात. मग आता काय नेक्स्ट राईट डाऊन काय असेल. अ पेंडुलम ऑफ मेटल वायर. राईट डाऊन. अ पेंडुलम ऑफ मेटल वायर. A pendulum of metal wire having linear coefficient having linear coefficient of expansion is alpha. Having linear coefficient of expansion is alpha.
if its temperature increased by del theta, what I am saying, if its temperature increased by del theta, if its temperature increased by del theta, then change in time period of simple pendulum, then change in time period of simple pendulum. बघा इकडे व्यवस्थित. आता बघा ही काय आहे, मेटल वायर. तुम्हीच सांगा मला, ही मेटल वायर आहे आणि त्याचा लिनियर कोएफिशियंट काय आहे, अल्फा. मग ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस, टेम्परेचर इन्क्रीज केलं की ह्याची जी काही लेंथ असणार आहे, ही लेंथ काय होणार आहे, इन्क्रीज. लेंथ काय होईल, इन्क्रीज. ऑब्विसली आहे ना, लक्षात येतं ना, अल्फा पॉझिटिव्ह असेल. जसं मी एखाद्याला टेम्परेचर दिलं एखाद्या मेटलला, तर त्याला काय होतं, त्याची लेंथ इन्क्रीज होते. म्हणजे लेंथ काय झाली, इन्क्रीज. सो टेल मी, ॲज अ लेंथ इन्क्रीजेस, ॲज अ लेंथ इन्क्रीजेस, टाइम पिरियड जो असेल, हा टाइम पिरियड काय होणार, ऑब्विसली इन्क्रीज. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल मीन्स ॲज अ लेंथ इन्क्रीजेस, टाइम पिरियड काय असतो, इन्क्रीज. मग चला सांगा आता मला, टाइम पिरियड इन्क्रीज व्हायला आहे म्हणजे या केसमध्ये टाइम हा काय होणार, लॉस्ट. म्हणजे आन्सर काय असेल तुमचं, टाइम लॉस्टच्या फॉर्ममध्ये. म्हणजे आन्सर विल बी टाइम लॉस्ट. ओके. मग आता त्याचा फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करणार, नीट बघा फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करणार. टाइम पिरियड आणि लेंथ मध्ये काय रिलेशन असतं, टाइम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेज टू 1/2. नीट बघा, टाइम पिरियड आणि लेंथ मध्ये रिलेशन, टाइम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एल, रूट एल लाच काय लिहिता येतं, एल रेज टू 1/2. सरळ युनिट्स अँड डायमेन्शन सारखं यूज करायचं. कसं करत होता युनिट्स अँड डायमेन्शन मध्ये, आठवतंय का, फ्रॅक्शनल चेंज इन टी अपॉन ओरिजिनल टी इक्वल्स टू, पॉवरला कुठं घ्यायचा, समोर 1/2 इंटू फ्रॅक्शनल चेंज इन डेल अपॉन एल अपॉन एल. हे लक्षात आहे ना युनिट्स अँड डायमेन्शन सारखं. नीट बघा कसं ते काय करायचं, या क्वांटिटीचा फ्रॅक्शनल चेंज अपॉन ओरिजिनल क्वांटिटी इज इक्वल्स टू, पॉवरला समोर घ्यायचं 1/2, या क्वांटिटीचा फ्रॅक्शनल चेंज डेल एल बाय एल. आता थोडंसं लक्षात घ्या, हा जो डेल एल बाय एल असतो, हा डेल एल बाय एल ची व्हॅल्यू असते अल्फा इंटू डेल थिटा. हे आपल्याला कुठल्या टॉपिकमध्ये असतं, थर्मल एक्सपान्शन. हे कुठल्या टॉपिकमध्ये असतं, थर्मल एक्सपान्शन. नीट लिहून ठेवा, हे थर्मल एक्सपान्शन मध्ये होणार आहे. पण तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. मग चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ म्हणजे काय असतं, अल्फा डेल थिटा. अल्फा म्हणजे काय असतो, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. आणि डेल थिटा इज नथिंग बट चेंज इन टेम्परेचर. Now substitute the value. So del t upon t is equals to 1/2 del L by L ला काय लिहिलं, अल्फा डेल थिटा. So del t is equals to 1/2 into अल्फा डेल थिटा. This is the expression for del t. आणि अपॉनचं t इकडे गेलं. मग आता मला सांगा, ह्या t ची व्हॅल्यू कसं ठेवायची. मग प्रॉब्लेम मध्ये विचारलेलं असतं, प्रॉब्लेम मध्ये काय विचारलेलं असतं, टाइम लॉस्ट पर डे. समजा प्रॉब्लेम मध्ये विचारलं टाइम लॉस्ट पर डे, पेंडुलमचा टाइम लॉस्ट काय विचारला, पर डे विचारला. मग तुम्हाला पर डे विचारलं तर टी ची व्हॅल्यू काय ठेवायची, टी इज इक्वल्स टू, एका दिवसात किती सेकंद असतात, 86400 सेकंद. वन डे म्हणजे 24 आवर, 24 आवर मध्ये सेकंड 24 इंटू 60 म्हणजे सेकंड किती असतात, 86400 सेकंद. पर आवर विचारलं तर टी ची व्हॅल्यू किती ठेवणार, 60 सेकंद. पर आवरला किती, 12 आवर्स म्हणजे 12 इंटू 60 पर मिनिट विचारलं तर किती सेकंड ठेवणार, पर मिनिटला 1 पर मिनिट म्हणजे एका मिनिटात किती सेकंद असतात, 60 सेकंद. मग अकॉर्डिंग टू टी व्हॅल्यू ठेवायच्या. नीट लक्षात घ्या, पर डे विचारलं 86400 सेकंद. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जर पर आवर विचारलं तर 12 इंटू 60 अकॉर्डिंग टू आस्ट यू हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ टी. टी काय आहे, टाइम. नीट बघा कसं ते काय म्हणलंय त्यानं, एक पेंडुलम आहे, त्याची की लेंथ एल असेल आणि कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा. आणि टेम्परेचर इन्क्रीज बाय कितीनं टेम्परेचर इन्क्रीज केलं, डेल थिटा. मग मला सांगा, टेम्परेचर वाढलं की लेंथ काय होणार, इन्क्रीजेस. मग ॲज अ लेंथ इन्क्रीजेस, टाइम पिरियड इन्क्रीजेस. टाइम पिरियड इन्क्रीज होणं हे कुणाचं लक्षण असतं, टाइम लॉस्ट. कसं मी ऑलरेडी सांगितलंय, टाइम पिरियड इन्क्रीज होणं कशाचं लक्षण असतं, टाइम लॉस्ट. मग ऑप्शन पण खाली दोन असेच असतात, टाइम लॉस्ट बाय एवढा एवढा, टाइम लॉस्ट बाय एवढा एवढा, टाइम गेन बाय दिस वन, टाइम गेन बाय दिस वन. मग तुमचा आन्सर ऑब्विसली गेनचे तर ऑप्शन कटले, दोन लॉस्ट ऑप्शन मधलंच काय असेल आन्सर. मग ह्याला पुढे टॅकल कसं करणार, जे दिलंय आणि जे चेंज व्हायले त्याच्यातलं रिलेशन लिहायचं.
मग आता बघा टाइम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेज टू 1/2, कारण टाइम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पेंडुलमचा काय असतो, रूट एल. मग टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेज टू 1/2. हे नीट बघा, युनिट्स अँड डायमेन्शन मध्ये एरर्स काढताना वापरायचो. कसं लिहायचो, चेंज इन क्वांटिटी अपॉन ओरिजिनल क्वांटिटी, म्हणजे डेल टी अपॉन टी इज इक्वल्स टू, हे पॉवरला समोर 1/2 चेंज इन क्वांटिटी डेल एल बाय एल. सो व्हॉट विल बी डेल एल बाय एल, डेल एल बाय एल काय असतं, अल्फा डेल थिटा. हे कुठून आणलं मी, लिनियर एक्सपान्शन मधनं. म्हणजे फ्रॅक्शनल चेंज इन लेंथ काय असतं, अल्फा डेल थिटा. अल्फा म्हणजे कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, डेल थिटा म्हणजे चेंज इन टेम्परेचर. आफ्टर दॅट डेल टी बाय टी, डेल टी बाय टी इज इक्वल्स टू 1/2 डेल एल बाय एल ला कशानं रिप्लेस केलं, अल्फा डेल थिटानं. अपॉनचं टी तिकडे गेलं, 1/2 अल्फा डेल थिटा इंटू टी. ओके. मग आता क्वेश्चन विचारण्यावरनं ह्या टीच्या व्हॅल्यू ठेवायच्या. मग आता मला सांगा, हा डेल टी कुणाचा आहे, टाइम गेनचा की टाइम लॉसचा? ऑब्विसली कुणाचा, टाइम लॉसचा, कारण टाइम पिरियड काय झालाय, इन्क्रीज. मग टाइम लॉस्ट पर डे विचारलं तर टीची व्हॅल्यू 86400 पर आवर विचारलं तर 12 इंटू 60 पर आवर. एका तासात, एका तासात किती मिनिट असतात, 60 मिनिट्स. मी आधी थोडंसं उलट बोललोय वाटतं. पर डे विचारलं तर दिस वन. पर आवर विचारलं, पर आवर एका आवर मध्ये किती सेकंड्स असतात, तर 1 आवर मध्ये 60 इंटू 60. ओके. ते मी 12 इंटू ते रॉंग बोललोय आय थिंक. तर जे दिलंय ते लिहून घ्या. ओके. अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. ओके. नेक्स्ट. Next, write down heading. If pendulum is taken to, write down. If pendulum is taken to height h and at a depth d from surface of earth. Next heading. If pendulum is taken to height h and depth d from the surface. नीट बघा आता. पहिल्यांदा पेंडुलम किती हाईटला नेला, एच. किती हाईटला नेला, एच. हे कन्सिडर करा अर्थ. हे अर्थचं सेंटर, रेडियस आर, अर्थचं मास काय आहे, एम. आणि सरफेस पासून आपण एच हाईटला काय नेला, पेंडुलम. म्हणजे इथं नेला पेंडुलम. ओके. मग मला सांगा, सरफेसवर जी व्हॅल्यू असते याची आपल्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जसं जसं हाईटला जाल, जसं जसं हाईटला जाल तसं तसं जी व्हॅल्यू काय होत असते, वरती जाताना डिक्रीजेस. आणि हाईटला व्हॅल्यू काय पकडूयात, जी एच. नीट लक्षात घ्या. हे तुम्हाला आणखी, म्हणजे मी ज्यांच्यासाठी टीचिंग करतोय त्यांच्यासाठी ग्रॅव्हिटेशन टॉपिक झाला नाही, म्हणून मी थोडंसं डिटेलमध्ये सांगतोय. सरफेसला व्हॅल्यू काय असते, जी. जसं जसं तुम्ही हाईटला जाल, जसं जसं वरी जाल तसं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होते. ॲट अ पर्टिक्युलर हाईट काय असते, जी एच. मग व्हॉट इज रिलेशन बिटवीन एच आर आणि जी एच जी. मग जी एचचा जो फॉर्म्युला असतो, जी एच इज इक्वल्स टू, नीट लक्षात घ्या, जी एच इज इक्वल्स टू फॉर्म्युला असतो जी इंटू आर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनमध्ये ह्याचं डेरिवेशन वगैरे सगळं होणार आहे. जी एचचा फॉर्म्युला काय असतो, जी इंटू आर अपॉन आर प्लस एचचा होल स्क्वेअर. हाच फॉर्म्युला असतो की जी एच इज इक्वल्स टू जी इंटू आर अपॉन आर प्लस एचचा होल स्क्वेअर. आलं लक्षात. व्हॉट इज रिलेशन बिटवीन जी, जी एच. एच म्हणजे काय असेल, हाईट. आणि लक्षात, हाईट नेहमी कुठून घेतात, सरफेस. आणि अर्थच्या सेंटरपासून इथपर्यंतचं डिस्टन्स किती असेल, रेडियस. मग सेंटरपासून जर हाईट विचार केली, सेंटरपासून हाईट तर किती हाईट झाली, आर प्लस एच. याला लिहिताना कधी पण स्मॉल आर न लिहित असतात. लक्षात. मग आता ह्याला टॅकल कसं करणार. मग समजा अर्थच्या सरफेसला असताना टाइम पिरियड टी पकडूयात, अर्थच्या सरफेसला असताना. आणि हाईटला गेल्यास टाइम पिरियड काय पकडूयात, टी एच. मग यू नो दॅट रिलेशन बिटवीन टी आणि जी काय आहे, टाइम पिरियड इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट जी. मग टाइम पिरियड ॲट हाईट एच इज इक्वल्स टू टाइम पिरियड ऑन सरफेस. सरफेसला टाइम पिरियड टीच पकडतो. इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणजे जी अपॉन टी एचच्या इनवर्स काय असेल, जी एच. नाव सबस्टिट्यूट व्हॅल्यू, जी अपॉन व्हॉट इज जी एच, जी इंटू आर अपॉन आर प्लस एचचा होल स्क्वेअर.
हे जी जी गेट कॅन्सल, हे स्क्वेअर आणि हे पण काय होईल कॅन्सल. ओके, हे अपॉनचा आर प्लस एच वरती जाईल, म्हणजेच काय उरलं इथं टी एच अपॉन टी इज इक्वल्स टू टी एच अपॉन टी इज इक्वल्स टू हे वरती गेलं आर प्लस एच अपॉन आर. सो आर आर, मग मला सांगा आर आर, आर बाय आर, वन सेपरेट सेपरेट डिवाइड केलं एच बाय आर. सो टी एच अपॉन काय आलं हे टी. मग आता बघा टी एच अपॉन टी हे इकडे येऊन काय झालं -1 इंटू एच बाय आर. मग आता मला सांगा ह्यालाच काय करता येतं, मला पर्सेंटेज चेंज करता येतं. एस ऑर नो, पर्सेंटेज चेंज करायचं असेल तर काय लिहिता येईल आपल्याला, व्हॉट वी हॅव टू राईट हिअर. पर्सेंटेज चेंज करायचं असेल तर काय लिहावं लागेल, दोन्ही साईडला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल 100. मग एक लक्षात घ्या, हे ब्लॉक करून ठेवतो आधी. मग दोन्ही साईडला इंटू 100 केलं एल एच एसला आणि आर एच एसला, तर पर्सेंटेज चेंज इन टाइम पिरियड इज इक्वल्स टू काय आन्सर येईल तुमचं एच बाय आर इंटू 100. ओके, मग ह्याला पुढं सॉल्व करूयात. पुढं सॉल्व करूयात टी एच मायनस टी. टी एच मायनस टी म्हणजे चेंज इन टी अपॉन ओरिजिनल टी इज इक्वल्स टू इकडं काय उरलं एच बाय आर. डेल टी अपॉन टी इज इक्वल्स टू एच बाय आर. ओके, मग आता मला सांगा की हा डेल टी काढायचा आहे आपल्याला. मग डेल टीचा फॉर्म्युला काय आला, टेल मी. डेल टी इज इक्वल्स टू एच बाय आर इंटू टी. दिस इज द एक्सप्रेशन. सो डेल टी इज इक्वल्स टू एच बाय आर इंटू टी. आता मला विचार करून सांगा बरं, डेल टी हा टाइम लॉस्ट आहे की टाइम गेन आहे, थोडंसं विचार करा, फाट विचार करा, फटफट विचार करा. आता काही जण कसा विचार करतील बघा, जसं जसं वरी चाललंय सरनी आत्ताच सांगितलंय जी काय व्हायलाय डिक्रीज, जी डिक्रीज व्हायलाय म्हणजे टाइम पिरियड काय व्हायलाय इन्क्रीज. कसं सांगितलं मी, जसं जसं हाईटला जाते तसं तसं जी काय होतो डिक्रीज, आणि जी डिक्रीज होणं म्हणजे टाइम पिरियड इन्क्रीज. म्हणजे हा जो डेल टी आहे हा डेल टी कुणासाठी आहे, टाइम लॉस्ट. लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता मग हे टी काय ठेवायचं, टी ची व्हॅल्यू काय 86400. जर क्वेश्चन काय विचारला तर टाइम लॉस्ट काय विचारला तर पर डे, कारण माइंड इट पर डे किती सेकंद असतात 86400 सेकंद. म्हणून पर डे जर क्वेश्चन मध्ये विचारलं तर टी ची व्हॅल्यू काय ठेवायची 86400 सेकंद. ओके, सो डेल टी आलं. डेल टी साठी इक्वेशन काय आलं एच बाय आर इंटू टी. दिस इज द एक्सप्रेशन फॉर डेल टी. एच म्हणजे हाईट, हाईट नीट बघा ही नेहमी कुठून घ्यायची सरफेस पासनं, आणि आर, आर म्हणजे काय असेल रेडियस ऑफ द अर्थ. सगळ्यांना माहित आहे रेडियस ऑफ द अर्थ किती असते रे पोरांनो, 6400 किलोमीटर. डायरेक्ट व्हॅल्यू ठेवा, कॅल्क्युलेशन करा, यू विल गेट आन्सर. ओके, नीट बघा इकडं आपल्याला काय करायचंय, पेंडुलमला अर्थच्या सरफेसवरनं कुठं घेऊन जायचंय एच हाईटला. अर्थच्या सरफेसवरनं कुठं घेऊन जायचंय एच हाईटला. मग सरफेसवरनं जर एच हाईटला घेऊन जायचं असेल, सरफेसवरनं एच हाईटला, तर या केसमध्ये काय करावं लागेल, जसं जसं वरी जाणार तसं तसं जी ची व्हॅल्यू काय होते डिक्रीज. मी सगळं शो करतो व्यवस्थित. ही अर्थ आहे, अर्थचं सेंटर, अर्थचा मास एम, कॉन्सन्ट्रेटेड ॲट द सेंटर, अर्थची रेडियस आर. मग सरफेस पासनं इथपर्यंत आपण गेलो म्हणजे ही झाली हाईट एच. ऑलवेज रिमेंबर दॅट हाईट इज टेकन फ्रॉम सरफेस, हाईट सरफेस पासनं घेतात. मग ह्या पॉईंटचं सेंटर पासून अर्थ काय डिस्टन्स काय झालं एच, आणि हे आर म्हणजे डिस्टन्स काय झालं आर प्लस एच. मग जसं जसं एच हाईटला झालं या पॉइंटला जी ची व्हॅल्यू काय झाली जी एच, आणि सरफेसला व्हॅल्यू काय होती जी. सरफेसला जी होती आणि एच हाईटला गेले की तीच व्हॅल्यू काय झाली जी एच. ओके, मग जसं 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 वरी झालं व एच हाईटला तसं तसं जी ची व्हॅल्यू काय व्हायला डिक्रीज, व्हॅल्यू ऑफ जी गोज ऑन डिक्रीजेस. मग व्हॅल्यू जी ची काय व्हायला डिक्रीज. मग सबस्टिट्यूट करा, जी एच इज इक्वल्स टू जी इंटू आर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. जी एच इज इक्वल्स टू जी इंटू आर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. मग टी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट जी झाला. सो टी एच बाय टी, कारण टी आणि जी मध्ये रिलेशन काय असते इनव्हर्सली प्रोपोर्शनल. टी टाइम पिरियड कुठं कन्सिडर करू सरफेस, टी एच टाइम पिरियड कुठं कन्सिडर करू हाईटला. सो राईट डाऊन टी एच अपॉन टी इज इक्वल्स टू अंडर रूट इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणून टी साठी जी, टी एच साठी इनव्हर्स जी एच. मग इन्स्टेड ऑफ जी एच सबस्टिट्यूट जी इंटू आर बाय आर प्लस एच होल स्क्वेअर. जी जी कॅन्सल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. अपॉनचं आर प्लस एच वरी गेलं, आर प्लस एच अपॉन आर. सो आर बाय आर 1 प्लस एच बाय प्लस 1 इकडं आलं. मग आता बघा टी एच बाय टी मायनस 1 म्हणजे काय येत असतं डेल टी अपॉन टी. मग ह्या टी एच बाय टी मायनस 1चा मिनिंग काय झाला डेल टी बाय टी. मग दोन्ही साईडला 100 न मल्टिप्लाय केलं, हे माहित आहे का.
चेंज अपॉन ओरिजिनल, चेंज अपॉन ओरिजिनल इंटू 100 केलं की त्यालाच कशामध्ये कन्वर्ट होतं, पर्सेंटेज चेंज. मग पर्सेंटेज चेंज इन टाइम पिरियड काय आलं, h/r इंटू 100. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन TH मायनस टी म्हणजे डेल टी अपॉन टी इज इक्वल्स टू h/r. ओके. मग डेल टी इज इक्वल्स टू अपॉनचं टी या साईडला आलं, डेल टी h/r अपॉन टी. मग अकॉर्डिंग टू गिव्हन इन द प्रॉब्लेम यू हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ टी. मग प्रॉब्लेम मध्ये विचारलं तुम्हाला पर डे विचारलं, टाइम लॉस्ट किंवा टाइम गेन. आता टाइम लॉस्ट टाइम गेन कसं डिसाईड करायचं ऑलरेडी सांगितलंय मी. कसं डिसाईड करायचं, इथे जी काय व्हायलाय, ॲज वी गो टुवर्ड्स द हाईट, ॲज वी गो टुवर्ड्स द हाईट जी डिक्रीजेस, जी काय व्हायलाय डिक्रीज. मग जी काय आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल, त्याच्यामुळे टाइम पिरियड इन्क्रीज. आणि टाइम पिरियड इन्क्रीज इज नथिंग बट टाइम लॉस्ट. टाइम पिरियड इन्क्रीज होणं हे कशाचं लक्षण असतं, टाइम लॉस्टचं. ओके. म्हणजे ह्याचं जे आन्सर असेल किंवा ही डेल टी व्हॅल्यू कोणासाठी आहे, टाइम लॉस्टसाठी आहे. लक्षात. ओके. मग सिमिलरली आपल्याला हेच डेरिवेशन, सिमिलरली हेच डेरिवेशन आपल्याला कोणासाठी घ्यायचं असतं, डेप्थसाठी. सिमिलरली हेच डेरिवेशन आपल्याला कुणासाठी घ्यायचं असतं, डेप्थसाठी. बघा इकडं, डेप्थसाठी कसं घेणार, पाय अर्थ आहे सेम, सरफेसला जी व्हॅल्यू कन्सिडर करूत हे सेंटर वर लिहितो मी, हेच डेरिवेशन डेप्थ डी साठी घ्यायचे. ओके. मग आता बघा, सरफेसला ज्या वेळेस पेंडुलम होता त्यावेळेसचा टाइम पिरियड टी पकडूत. आता तो पेंडुलम कुठं आला, थोडस वेगळ्या कलरने दाखवतो. तो पेंडुलम मी इथं घेतला. आता हे डिस्टन्स किती आलं सरफेस पासून, डी. आता पेंडुलम इथं आहे, इथला टाइम पिरियड काय पकडूयात, टी डी. इथलं जी आणि इथं जी ची व्हॅल्यू काय पकडूयात, जी डी. आलंच लक्षात. मग सेम डेरिवेशन आधीच्या क्वेश्चन सारखंच काय करायचं आपल्याला, डेरिवेशन. मग ॲट द डेप्थ, मग मला सांगा टाइम पिरियड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे, अंडर रूट जी. मग टाइम पिरियड ॲट डेप्थ इज टाइम पिरियड ऑन सरफेस इज इक्वल्स टू जी अपॉन काय असेल, जी डी. सो माइंड इट, हा फॉर्म्युला माहित नाही, जी अपॉन जी डीचा फॉर्म्युला असतो, नीट लक्षात घ्या. जी डीचा फॉर्म्युला असतो जी इंटू 1 मायनस डी बाय आर. म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी ॲट डेप्थ डी. डेप्थ डी कुठून घ्यायची कळलं, सरफेस पासनं. तिथं फॉर्म्युला असतो जी इंटू 1 मायनस डी बाय आर. दिस इज द फॉर्म्युला फॉर डेप्थ. मग हे जी जी काय होईल रे पोरांनो, कॅन्सल. ओके. मग आता नीट बघा, ह्याला काय करतो मी, 1 मायनस डी बाय आरला, 1 मायनस डी बाय आरला वरती घेतो. वरती घेतलं तर पॉवर किती होईल, -1. आणि हे काय झालं, स्क्वेअर रूट. हे डिनॉमिनेटरची क्वांटिटी न्यूमरेटरला घेतली, पॉवर खाली काय होतं, +1, वरी आल्यास काय होईल, -1. नाउ व्हॉट विल बी दिस वन, नेक्स्ट काय असेल, टी डी अपॉन टी इज इक्वल्स टू. आता मला सांगा, स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर रेज टू पॉवर किती येतं, 1/2. स्क्वेअर रूट म्हणजे रेज टू पॉवर 1/2. 1/2 इंटू -1, 1/2 इंटू -1, ते काय झालं, -1/2. आता बघा, इथं मी कोणता थेरम यूज करणार, बायनॉमियल थेरम. विच थेरम, बायनॉमियल थेरम. बायनॉमियल थेरम काय असतो, हे जर 1 प्लस समथिंग असेल, 1 प्लस समथिंग असेल, 1 प्लस समथिंग, तर पॉवरला सरळ कुठं घेऊन यायचं, समोर. पॉवरला इथं काय कर, समोर. फक्त कंडिशन एवढीच की इथं काय असला पाहिजे, कंपल्सरी 1. तर पॉवरला सरळ कुठं घेऊन यायचं, समोर. घेऊया पॉवरला समोर, टी डी अपॉन टी इक्वल्स टू 1. -1/2 पॉवर आहे, हा -1/2 पॉवर आला. सो हे काय आलं, डी बाय आर. हे मायनस मायनस काय करतो मी, प्लस. म्हणजे टी डी अपॉन टी इज इक्वल्स टू 1 प्लस हे काय आलं, डी अपॉन 2r. मग हे +1 इकडे टाकूयात, टी डी अपॉन टी -1 इज इक्वल्स टू डी बाय आर. क्रॉस मल्टिप्लिकेशन, टी डी मायनस टी, टी डी मायनस टी म्हणजे डेल टी अपॉन ओरिजिनल टी इज इक्वल्स टू डी बाय आर. सो डेल टी बाय टी काय आलं, डी अपॉन आर. मग मला सांगा, मी दोन्ही साईडला जर 100 न मल्टिप्लाय केलं, दोन्ही साईडला 100 न मल्टिप्लाय, चला सांगा मला, चेंज अपॉन ओरिजिनलला 100 न मल्टिप्लाय केलं कशात कन्वर्ट होईल, पर्सेंटेज चेंज. सो व्हॉट विल बी दिस वन, चेंज इन टाइम पिरियड इज इक्वल्स टू, हे काय आलं, सॉरी, डी बाय 2r, 2r राहिलं, डी बाय 2r इंटू 100%. ओके. हा पण पर्सेंटेज मध्ये लक्षात ठेवा. क्वेश्चन जर विचारला
If pendulum is taken to the depth r by 2, then percentage change in time period. Just फॉर्म्युल्यात व्हॅल्यू ठेवा. डी ची व्हॅल्यू किती ठेवणार? r by 2. r by 2 r r कॅन्सल, 100 by 4 होईल, म्हणजे किती चेंज होईल? 24%. ओके. मग आता बघा सेम डेल टी बाय टी इज इक्वल्स टू डी बाय 2r, डी बाय 2r इंटू डी बाय 2r इंटू इकडे गेलं, सो डेल टी साठी हा फॉर्म्युला आला. मग आता जो हा डेल टी आहे हा टाइम लॉस्ट आहे की टाइम गेन कसं ठरवायचं? आता मला सांगा, जसं जसं डेप्थला जातो, जसं जसं कुठं जातो डेप्थला, इथं पण जी ची व्हॅल्यू काय होत असते? डिक्रीज. माइंड इट, हाईट कडे जाताना आणि डेप्थ कडे पण येताना जी ची व्हॅल्यू डिक्रीज. मग मॅक्सिमम व्हॅल्यू कुठं असते जी ची? तर जी ची मॅक्सिमम व्हॅल्यू जी असते ती सरफेसला मॅक्सिमम व्हॅल्यू असते. टुवर्ड्स हाईट पण जी डिक्रीज होत जातो, टुवर्ड्स डेप्थ पण जी काय होत असतो? डिक्रीज. मग आता ऑब्विसली जी डी काय होत चाललाय? जी डी हा जी पेक्षा कमीच असेल, म्हणजे खाली चाललोत आपण डेप्थ कडं, म्हणजे जी डिक्रीज होणार, म्हणजे टाइम पिरियड इन्क्रीज होणार, आणि टाइम पिरियड इन्क्रीज म्हणजेच हे डेल टी परत कुणाचं लक्षण आहे? टाइम लॉस्ट. बट टाइम लॉस्ट पर डे जर विचारलं, पर डे विचारलं, तर ह्या टी ची व्हॅल्यू किती ठेवणार आहे पोरांनो? 86400 सेकंद. म्हणजे टी ची व्हॅल्यू किती ठेवणार? 86400 सेकंद. कंपॅरिझन मध्ये हे क्वेश्चन्स विचारतात, नीट लक्षात घ्या. कंपॅरिझन मध्ये हे क्वेश्चन्स विचारत असतातच, असतातच. नीट बघा काय केलं ते आपण. पेंडुलम आहे, हा पेंडुलम आधी कुठं कन्सिडर केला? सरफेस. पेंडुलम कुठं केला? सरफेस. नंतर त्याला कुठं घेऊन जायचं ठरलं? एच हाईट आणि डेप्थ डी. एच हाईट कडे पण जाताना जी डिक्रीजेस, डेप्थ डी कडे पण जाताना जी डिक्रीजेस, दोन्ही सेम केसेस मध्ये सेम. मग आता मला सांगा, सरफेस, सरफेसला जी ची व्हॅल्यू सरफेसला मॅक्सिमम असते, टाइम पिरियड टी पकडला, डी डेप्थला गेलो, तिथं जी ची व्हॅल्यू जी डी पकडली, टाइम पिरियड टी डी. मग टी इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट जी आहे, म्हणजे टी डी बाय टी इज इक्वल्स टू इनवर्स घ्या अंडर रूट जी बाय जी डी. ओके. मग आता बघा जी डी साठी सबस्टिट्यूशन जी इंटू 1 मायनस डी बाय आर हा फॉर्म्युला असतो. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ इज इक्वल्स टू जी, म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन सरफेस 1 मायनस डी बाय आर. व्हॅल्यू ठेवा जी डीची, जी इंटू 1 मायनस डी बाय आर. जी जी कॅन्सल, हे 1 मायनस डी बाय आर डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला आलं, रेज टू पॉवर किती झालं? -1. स्क्वेअर रूट म्हणजे रेज टू पॉवर किती असतं? 1/2. 1/2 इंटू -1, कारण पॉवरचं काय होत असतं? मल्टिप्लिकेशन. 1/2 इंटू -1 -1/2. आता नीट लक्षात घ्या, इथे एक बायनॉमियल थेरम यूज करायचा आहे. व्हॉट इज बायनॉमियल थेरम? बायनॉमियल थेरम काय असतो? बायनॉमियल थेरम काय असतो? 1, इथं जर 1 असेल, इथं काही असू देत, फक्त इथं 1 पाहिजे. इथं 1 असेल तर वरचा जो पॉवर असतो ह्या पॉवरला इथं पुढे घेऊन यायचं. 1 प्लस ऑर मायनस समथिंग असेल तर पॉवरला सरळ समोर आणायचं. मग कसं आणणार? 1 मायनस -1/2 ला समोर आणा, -1/2 इंटू डी बाय आर. मायनस मायनस काय झालं? प्लस. सो काय आलं? 1 प्लस हे डी बाय 2r. हे +1 इकडे जाऊन काय होईल? -1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, टी डी मायनस टी म्हणजे डेल टी अपॉन टी इज इक्वल्स टू डी बाय 2r. दोन्ही साईडनं 100 न मल्टिप्लाय करा. चेंज अपॉन ओरिजिनल, चेंज अपॉन ओरिजिनलला 100 न मल्टिप्लाय केलं तर कशात चेंज झालं? पर्सेंटेज, म्हणजेच पर्सेंटेज चेंज इन टाइम पिरियड काय आलं? डी बाय 2r इंटू 100. ओके. मग डेल टी इज इक्वल्स टू डी बाय 2r अपॉनचं टी इकडं आलं, डेल टी डी बाय 2r इंटू टी. मग डेल टी म्हणजे बघा आता हा एक तर टाइम लॉसचा असेल किंवा टाइम गेनचा. मी आत्ताच सांगितलं, सरफेस कडनं डेप्थला जाताना जी काय होत जातो? डिक्रीज. आणि जी डिक्रीज होणं म्हणजेच टाइम पिरियड इन्क्रीज होणं, टाइम पिरियड इन्क्रीज होणं ह्यालाच काय म्हणतात? टाइम लॉस्ट. म्हणजेच हा जो काही फॉर्म्युला असेल हा कुणासाठी असेल? टाइम लॉस्ट. इफ इन द प्रॉब्लेम दे विल आस्क पर डे, तर instead of t what you have to substitute 86400 second and do the calculation, you will get answer. पर्सेंटेज प्रॉब्लेमचं सांगितलं, पर्सेंटेज प्रॉब्लेमसाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा? दिस वन. लक्षात? ओके. नेक्स्ट. ह्याचे थोडेसे प्रॉब्लेम्स करूयात पेंडुलमचे. Write down problem. A second pendulum
a second pendulum second SECOND, a second pendulum keeps correct time in a summer, keeps correct time in a summer, keeps correct time करा नीट ऐका. A second pendulum keeps correct time in summer, in summer if its length become, if its length become 1.010 meter, 1.01 meter, then time lost or gain by a seconds pendulum per day. कोणता पेंडुलम म्हणले? सेकंड्स पेंडुलम, सेकंड्स पेंडुलम. आता पटकन ऐका, सेकंड्स पेंडुलम म्हणजे कोणता पेंडुलम? तर असा पेंडुलम ज्याचा की टाइम पिरियड 2 सेकंद. काही जण स्क्रीनला पॉज करून ट्राय करा. सेकंड्स पेंडुलम म्हणजे कसला पेंडुलम ज्याचा टाइम पिरियड किती असतो? 2 सेकंद. काय दिले? त्याची लेंथ एवढी झाली विचारले. समरमध्ये, समरमध्ये ऑब्विसली काय होतं? इन केस ऑफ द समर व्हॉट हॅपन्स? टेम्परेचर काय होतं? इनक्रीज. आणि टेम्परेचर वाढल्यामुळे लेंथ काय होते? वाढते. मग तुम्हाला माहित पाहिजे की सेकंड्स पेंडुलमची इनिशियल लेंथ किती असते? 0.994 मीटर. आठवते का? लिहून दिलं होतं मी. अप्रॉक्सिमेटली किती मीटर म्हणलं होतं? 1 मीटर. आणि तिथं माझं स्टेटमेंट पण होतं, हे 1 मीटर लक्षात ठेवू नका. तर इन्स्टेड ऑफ 1 मीटर काय लक्षात ठेवा? 0.994 मीटर. मग आता बघा 0.994 ची लेंथ वाढून किती झाली? 1.010. म्हणजे इथं व्हॅरी कोण व्हायले? लेंथ. आणि काढायचंय कोण? टाइम पिरियड. आणि जे काढायचंय आणि जे चेंज व्हायले त्याच्यामध्ये आधी रिलेशन लिहा. व्हॉट आय एम सेइंग, जे काढायचंय आणि जे दिलंय त्याच्यामध्ये रिलेशन लिहा. दिलेत कोण? लेंथ. काढायचा आहे कोण? टाइम पिरियड. मग टाइम पिरियड आणि लेंथ मध्ये रिलेशन, टाइम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एल. टाइम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एल. मग ह्याला कसं लिहिणार? टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एल ला एल रेज टू 1/2. चला लावा. डेल टी बाय टी युनिट्स अँड डायमेन्शन. चेंज इन क्वांटिटी अपॉन ओरिजिनल. 1/2 ला समोर आणा. 1/2 इंटू डेल एल बाय एल. व्हॅल्यू ठेवा. डेल टी इज इक्वल्स टू 1/2 इंटू डेल एल चेंज इन लेंथ. चला चेंज इन लेंथ 1.010 मायनस इनिशियल 0.994 अपॉन ओरिजिनल लेंथ. ओरिजिनल लेंथ 0.994. हे अपॉनचं टी या साईडला आलं. अपॉनचं टी इकडे घेतो. मग हे टी पर डे म्हणलंय ना. पर डे मध्ये ह्या टीची व्हॅल्यू किती आली पर डे साठी? 86400 सेकंद. मग हे कॅल्क्युलेशन्स करा टपाटप 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 कॅल्क्युलेशन्स करा. आन्सर काय तर बघा. मी डायरेक्ट लिहितो आन्सर. डायरेक्ट आन्सर लिहितो 695 सेकंद. 695 सेकंद. एवढं काय असेल? लॉस्ट की गेन? लॉस्ट की गेन? आता पटकन डिसाइड करायचं. लेंथ काय व्हायला आहे? इनक्रीज. ओरिजिनल लेंथ 0.994 ची 1.010 म्हणजे लेंथ इनक्रीज व्हायला आहे. म्हणजे टाइम पिरियड काय व्हायला आहे? इनक्रीज. म्हणजे हे कुणाचं लक्षण आहे रे दाद्यांनो? टाइम लॉस्ट. म्हणजे 695 सेकंद इज द टाइम लॉस्ट पर डे. लक्षात? नीड बघा इकडे एकदम सिंपल आहे. काय म्हणलंय की आधी सेकंड्स पेंडुलम आहे. टी इक्वल्स टू 2 सेकंड. एवढी माहिती असलीच पाहिजे. मग सेकंड्स पेंडुलमचं लेंथ किती असते? 0.994 मीटर. हे माहीतच असलं पाहिजे. मी तुम्हाला हे ऑलरेडी कशी येते हे काढून दिलेलं आहे. मग समर मध्ये काय होतं? टेम्परेचर इनक्रीज. टेम्परेचर इनक्रीज झालं की लेंथ काय होते? इनक्रीज. म्हणजे इन केस ऑफ द समर टेम्परेचर इनक्रीजेस, लेंथ काय होते? इनक्रीज. मग आता बघा लेंथ इनक्रीज झाली. झाली का बघा? 0.994 ची काय झाली? 1.010. मग आता काय विचारलंय त्यानं? टाइम लॉस्ट ऑर गेन विचारले. टाइम आणि दिलंय चेंज कुणामधला? लेंथ मधला. मग असे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे? जे दिलंय आणि जे काढायचे त्याच्यामध्ये रिलेशन लिहायचं. दिलंय कोण? लेंथ. काढायचे कोण? टाइम पिरियड. मग टाइम पिरियड आणि लेंथ मध्ये रिलेशन टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एल. रूट एल म्हणजेच एल रेज टू 1/2. एल रेज टू 1/2.
मग चला पर्सेंटेज चेंज सारखा प्रॉब्लेम करा. कसं करणार की युनिट्स अँड डायमेन्शन चेंज इन क्वांटिटी अपॉन ओरिजिनल इक्वल्स टू पॉवरला समोर 1/2 चेंज इन क्वांटिटी अपॉन ओरिजिनल क्वांटिटी. हे नीट लक्षात ठेवा. कुठं पण युनिट्स अँड डायमेन्शन फॉलो करता येतं जिथं डायरेक्टली प्रोपोर्शनल किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल क्वांटिटी असतात. मग मला सांगा अपॉनचं टी या साईडला गेलं व्हॅल्यू ठेवा 1/2 चेंज इन लेंथ फायनल लेंथ दिस वन इनिशियल लेंथ दिस वन फायनल मायनस इनिशियल अपॉन इनिशियल इंटू ह्या टी ची व्हॅल्यू पर डे म्हणलंय म्हणून 86400. कॅल्क्युलेशन करा आन्सर काय 695 सेकंद. आणि यालाच काय म्हणत असतात टाइम लॉस्ट. का टाइम लॉस्ट ते नीट बघा. लेंथ काय होईल इन्क्रीज ॲज अ लेंथ इन्क्रीजेस टाइम पिरियड इन्क्रीजेस आणि टाइम पिरियड इन्क्रीज होणं हे कोणाचं लक्षण असतं टाइम लॉस्टचं. आलं लक्षात इथंपर्यंत ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यात थोडंसं पुढे जाऊयात. आणखी एक प्रॉब्लेम घेऊयात. थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे मध्येच घेतो मी. सिंपल पेंडुलम सोडून वेगळा आहे थोडासा. राईट डाऊन प्रॉब्लेम. टू पार्टिकल always crosses at displacement a by 2. The phase difference between them, find phase difference between them, and after what time they will again cross it. And after what time they will again cross it. After what time again they will cross it. ओके चला थोडंसं डोकं लावा. कुठं क्रॉस व्हायलेत म्हणलंय a/2 ला. मग मी तुम्हाला खूप छान सांगितलंय फेज डिफरन्स कसं काढायचा क्रॉसेसचा. बिलकुल विसरायचं नाही. कोण विसरलं तर त्याला स्मॅकच देणार आहे बघा मी आता. हा चल सांग क्रॉसेसला काय करायचं सांगितलंय सर तुम्ही लई सोपं सांगितलं होतं मला आठवतंय. साइन इनवर्स जिथं क्रॉस होणार आहेत तिथलं काय घ्यायचं 1/2. साइन इनवर्स 1/2 मला माहित आहे 30 ला व्हॅल्यू असते. आणि दुसरी तुम्हीच सांगितलं 180 मधनं 30 सबस्ट्रॅक्ट करायचं म्हणलं होतं कितीला असते 150 ला. मग फेज डिफरन्स दोघातला डिफरन्स 150 मायनस 30 120. 120 म्हणजेच काय तर 2π/3 आलं. पण त्यानं काय म्हणलंय अगेन तिथंच भेटण्याचा काय विचारलंय टाइम विचारलंय. आफ्टर व्हॉट टाइम दे विल मीट अगेन. मग फेज डिफरन्स माहित आहे. फेज डिफरन्स वरनं काय कॅल्क्युलेट करता येतो टाइम डिफरन्स. मी एक रिलेशन सांगितलं होतं आठवतंय. फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2π/T इंटू टाइम डिफरन्स. मी लिहून पण दिले फेज डिफरन्सचं पण याच्यावर प्रॉब्लेम घेतला नव्हता. मग व्हॅल्यू ठेवून टाका डेल फाय किती आलं 2π/3 इज इक्वल्स टू 2π/T इंटू काय काढायचं टाइम डिफरन्स. 2π गेट कॅन्सल म्हणजे टाइम डिफरन्स किती आला T/3 मीन्स आफ्टर टाइम T/3 पार्टिकल विल मीट अगेन. म्हणजे किती टायमिंग नंतर पार्टिकल मीट होतील T/3 टायमिंग नंतर. लक्षात काय म्हणले नीट बघा. पार्टिकल कुठं क्रॉस करायलेत हाफ ऑफ अँप्लिट्यूड. एक इकडून यायला एक इकडून यायला. फेज डिफरन्स कसं काढायचं मी ऑलरेडी सांगितलंय. साइन इनवर्स ऑफ तिथला 2 पॉईंट तिथला जो काही पॉईंट असेल तो 1/2. पहिली व्हॅल्यू माहित असते 30 मग दुसरी 180 मायनस 30. 180 मायनस 30 म्हणजेच 150. मग फेज डिफरन्स किती झाला 150 मायनस 30 म्हणजेच 120. 120 म्हणजेच 2/3. मग डेल फायचा फॉर्म्युला 2π/T इंटू डेल टी. आठवतोय हा फॉर्म्युला. हा फेज डिफरन्स आणि डेल टी म्हणजे टाइम डिफरन्स. टी म्हणजे टाइम पिरियड. व्हॅल्यू ठेवा डेल फायची 2π/3 इक्वल्स टू 2π/T इंटू डेल टी. 2π कॅन्सल. सो डेल टी काय आलं T/3 मीन्स आफ्टर व्हॉट टाइम दे विल मीट T/3 म्हणजे किती टायमिंग नंतर मीट होत असतात ते T/3 टायमिंग नंतर. ओके ठीक आहे थांबूया तिथं. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूया. दॅट्स ऑल. थँक्यू बाय.